मला प्रॉब्लेम कळणार. हा, दी फोर कॉन्व्हेक्स लेन्स L1, L2, L3, L4 त्यांची फोकल लेंथ दिले 2, 4, 6, 8. Two of these lanes form a telescope. टेलिस्कोपवर प्रॉब्लेम आहे. Of length 10 centimeter and magnifying power 4. The objective and eye lens respectively. बरोबर. मग तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? हा प्रॉब्लेम टेलिस्कोपवर आहे. टेलिस्कोप टेलिस्कोप मध्ये विच लेन्स इज मोर ऑब्जेक्टिव्ह अँड आय लेन्स काय असते? स्मॉल असते. बरोबर. आणि फॉर्म्युला वाईज फक्त लक्षात ठेवायचं, मॅग्निफाईंग पॉवर एफ नॉट बाय एफ ई अँड लेन्थ एफ नॉट प्लस एफ ई. ह्याच्यावरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. चला तुम्ही माझ्या अगोदर सॉल्व्ह करू शकताय. हा, करा, प्रयत्न करा. दिलंय काय? लेंथ ऑफ टेलिस्कोप. पहिल्यांदा डेटा मी यूज करतो, लेंथ ऑफ टेलिस्कोप डेटा यूज केला. मग त्या अगोदर मॅग्निफाईंग पॉवर सगळ्यात चांगला डेटा आहे का? मॅग्निफाईंग पॉवर मी डेटा पहिल्यांदा यूज करतो. का यूज केला? मॅग्निफाईंग पॉवर इज एफ नॉट बाय एफ ई फॉर टेलिस्कोप. म्हणजे इट इज 4 एफ नॉट बाय एफ ई. ह्यानं काय मिळालं आपल्याला? एफ नॉट मिळालं किती? 4 एफ. म्हणून मी पहिल्यांदा तो डेटा यूज केला. बघा, कळलं सगळ्यांना? एव्हरीवन, इज इट क्लिअर? मग दुसरा लेनचा यूज करतो. लेंथ इज एफ नॉट प्लस एफ ई. बरोबर. एल किती दिले? 10. एफ नॉट किती दिले? 4 एफ ई. एफ नॉट 4 एफ ई दिले का नाही? म्हणजे 10 इज इक्वल टू 5 एफ ई. एफ ई किती आलं? बरोबर. एफ ई 2 आलं सेंटीमीटर. आणि मग एफ नॉट किती येईल मयुरेश? 4 टू जा 8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? ओके. यामध्ये काय डाऊट आहे? एफ नॉट 4 सेंटीमीटर. मग आपल्याला माहित आहे की ऑब्जेक्टिव्ह लेन्स 8 सेंटीमीटरची. मी 8 मध्ये सगळ्यात शेवटी आहे बघा, 8 L4. आणि आय लेन्स स्मॉल 2 सेंटीमीटरची. 2 म्हणजे L1. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पहिल्यांदा विचारलंय, म्हणजे L4 पहिल्यांदा, नंतर L1. L1 L4 असं लिहून चालणार नाही. L4 पहिल्यांदा, म्हणजेच कुठलं ऑप्शन? सी ऑप्शन. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? सी ऑप्शन. कळालं?